नमस्कार. क्रांती बोर्टेच्या फॉर्मवरून संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहर्ष स्वागत. मी आता आपल्या पुढे आलोय. ट्रेनिंग आणि प्रुनिंग. कुठलीही बगीचा लावल्यानंतर ट्रेनिंग आणि प्रुनिंग का गरजेचं आहे? प्रुनिंग म्हणजे कटिंग करणं आणि ट्रेनिंग म्हणजे त्याला विशिष्ट आकार आणि शेप देणं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे प्रुनिंग अनवॉन्टेड ब्रांच असेल किंवा शेंडा खुडणं याला प्रुनिंग म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ट्रेनिंग म्हणजे त्याला आकार आला पाहिजेत, शेप आला पाहिजेत. आता झाडाला आपण लागवड केल्यानंतर केव्हा करायला पाहिजेत? तर झाड लावल्यानंतर 6 महिन्यामध्ये आपल्याला झाडाचा स्टोरेज खोडातला वाढला पाहिजे. पहिल्यांदा शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, ज्यांनी नवीन बागा लावल्या, की झाडाच्या खोडामध्ये जेवढं स्टोरेज वाढेल तेवढं तुमचं उत्पादन भविष्यात वाढेल. त्यामुळे ट्रेनिंग ही काळाची गरज. मग आणि त्याला शेप देणं महत्वाचं आहे. जर ते झाड उभाट वाढले तर वाराधुणीचा त्याला त्रास होऊ शकतोय, गारपिटीचा त्रास होऊ शकतोय. जेवढं झाड ट्रेनिंग देऊन आपण फुटकं ठेवता येईल, ठुसकं ठेवता येईल त्याचा विचार करायचा. त्यामुळे मित्रांनो, आपण सांगू इच्छितोय, ट्रेनिंग ही काळाची गरज आहे, पण प्रुनिंग अनवॉन्टेड किंवा सुकलेली ब्रांच झाडापासून अलग करणं गरजेचं आहे. मग हे कोणत्या अवस्थेत करायला पाहिजेत, कोणत्या वेळेस करायला पाहिजेत? हे सकाळच्या वेळेस थंड वातावरणात करायला पाहिजे. आणि प्रुनिंग केल्यानंतर त्यास इन्फेक्शन होऊ नये, फंगल इन्फेक्शन होऊ नये, शेंडा सुकू नयेत, कारण आपण त्याचं कट करतोय झाडाला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनावर घट होऊ नये. म्हणून सगळ्यात महत्वाचं ही सकाळच्या वेळेस करा, थंड वातावरणात करा आणि काळजी घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, झाड बुटकं राहिलं तर फांद्याची संख्या जास्त राहील, खोडात स्टोरेज वाढेल, मुळाची संख्या फास्टमध्ये ग्रो होईल आतमध्ये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, मुळासोबत शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये त्याची कॅनोपी वाढल्यामुळे, मुळाची संख्या वाढल्यामुळे तर शेतकऱ्याला उत्पादनात वाढ होणारच, पण फांद्या वाढल्यामुळे भविष्यात झाड बुटकं असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यापासून उत्पादनात फार मोठी वाढ होईल. आणि झाडावरून फळं इझिली तोडता येणार शेतकऱ्याला. त्यासाठी लेबरची कमतरता असेल तरी शेतकरी त्यात ॲडजस्ट करू शकेल. त्यामुळे जेवढे जास्त फांद्यांची संख्या तेवढं जास्त उत्पादन. आणि एखादी गारपीट किंवा वादळही आलं तरी झाडावर नुकसान होणार नाही. किंवा बंदरांचा त्रास असेल, तिथं झाड बुटकं असेल तर बुटक्या झाडावर बंदरं जास्त जोर देत नाहीत, किंवा पाखरांचा सुद्धा त्यावर जोर राहत नाहीत. जेवढं बुटकं झाड असेल तेवढं झाडाच्या फांद्याची संख्या वाढली तर बुडात कचरा सुद्धा होत नाहीत सावलीमुळे. त्यामुळे मित्रांनो, हे ट्रेनिंग आणि प्रुनिंग फार गरजेचे आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, शेतकरी या नात्यानं कुणा शेतकऱ्याला जर नवीन बगीचा लावला असेल आणि अधिकची माहिती पाहिजे असेल तर संपर्क साधा 73 50 28 71 11. क्रांती बायोटेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिरकड गावात आहे. आपण गुगलमध्ये जायचं आणि चिमूर तालुका सावरी बिडकर क्रांती बायोटेक फॉर्म जर टाकले तर त्यापुढे आपल्याला लोकेशन येऊन जाईल. आपण अवश्य भेट द्या. क्रांती बायोटेक हा शेतकऱ्याच्या हिताचा आहे, शेतकऱ्याच्या हक्काचा आहे. आम्ही पूर्ण टेक्निकली गायडन्स देतो आहेत आणि टेक्निकली गायडन्स देत असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं शेतकऱ्याचं हित जोपासतो आहेत. कुणाला बनाना चिकूचे प्लांट्स हवे असतील, आमच्याकडे मदर प्लांट्स आहेत, आमचं स्वतःचं फॉर्म आहेत, आमचं संपूर्ण ऑर्गॅनिक तंत्रज्ञान देऊन आम्ही पिकवतो आहेत. त्यामुळे मित्रांनो, कुणा ग्राहकाला भविष्यात ऑर्गॅनिक फळ खायची असेल, इच्छा असेल तर त्यांनी संपर्क साधा, प्लांटवर या आणि आपण इथून घेऊन जाऊ शकता. 100% विषमुक्त अन्न देण्याची क्रांती बायोटेकची संकल्पना आहे, ती आम्ही घराघरात पोहोचवतोय. मित्रांनो, ही संकल्पना प्रत्येकापर्यंत पोहोचावी ही अपेक्षा. धन्यवाद.